काही पाऊस पडतोय गेल्या 2-3 दिवसामध्ये. काय पंचनामे होऊन मदतीच्या विषयाने कळवा का भाजीपाला काही ठिकाणी धानाचं नुकसान झालं. नुकसान प्रचंड झालेलं आहे अवकाळी पावसामुळे. रब्बी पिकाचं नुकसान झालंय, उन्हाळी धान प्रचंड नुकसान झालंय. तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं नुकसान झालंय, भाजीपाल्याचं नुकसान झालंय. हे प्रचंड नुकसान होऊन आता हे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आलेला आहे. पहिल्यांदा आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजिबात सरकारने केले नाही, तसे आदेशही काढले नाही आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आदेश दिल्याची माहिती आमच्याकडे नाही. म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे, असं दृष्ट सरकार का दुष्टपणे शेतकऱ्याशी का वागतोय सरकार? या सरकारचे शेतकरी दुश्मन असल्यासारखे का वागतायत? आणि तुम्ही पंचनामे करा, तुमची तिजोरीत खळखळाट असेल, उशिरा पैसे द्या, पण पंचनामे तरी करा. किती नुकसान झालेलं आहे, शेतकरी बांधावर जाऊन ओरडताय, रडतोय. त्याच्यामध्ये त्याला चिंता लागली की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही. या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे.